नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान। आज अनेक ठिकाणच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असतानाच 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान। निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठीच्या तारखेची मुदत वाढवून मागण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीत मवियाला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता। भाजपाचा महामेरू रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी करणार याची उत्सुकता। मनसेसोबत जाण्यास काँग्रेसचा विरोध कायम। द्वेषाचे राजकारण मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत न जाण्याची आमची भूमिका। समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवणार, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं उद्धव ठाकरेंचं मत। ठाकरे दिल्ली काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याचीही माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची माहिती। शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी देणं घेणं नाही, देशपांडेंचं विधान। भाजपचा मुंबईत 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। भाजपकडून महायुतीत सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। येत्या 6 महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर भाजपात दिसतील। यशोमती ठाकूर भाजपात जाणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ। आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले। आंदोलकांचा न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। अखेर नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाचा मुहूर्त सापडला। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण। 5 दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेता केलं होतं लोकार्पण।